राज्यात गोहत्या बंदी कायदा लागू असतानाही नाशिकच्या सातपूर परिसरात अवैध गोमांस विक्री होत असल्याचा प्रकार समोर आलाय। त्र्यंबकेश्वर रोड परिसरात गोमांस विक्री होणाऱ्या दुकानदारांवर नाशिक महानगरपालिकेने आज मोठी कारवाई केली। या ठिकाणी गोमांस विक्री होत असल्याचा संशय काही स्थानिक तरुणांना आल्यानं त्यांनी तात्काळ हिंदू संघटना आणि स्थानिक नगरसेवकांना याची माहिती दिली। संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेचं पथक घटनास्थळी दाखल झालं। यावेळी अवैधपणे सुरू असलेल्या काही गोमांस विक्री दुकानावर हातोडा चालवत कारवाई करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून या दुकानांबाबत नागरिकांकडून तक्रारी येत होत्या। आज प्रत्यक्षात संशय आल्यानंतर संबंधित यंत्रणांना कळवण्यात आलं। यानंतर ही ठोस कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण ठेवत पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। अशाच प्रकारच्या कारवाई संपूर्ण शहरभर राबवाव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। सर्वांना जय श्रीराम। सदर जागा ही वन विभागाची असून तिथं काही जिहादी लोकांचं अतिक्रमण असून आणि इतक्या दिवसापासून अतिक्रमण असून इथं कोणी आतापर्यंत काही कारवाई केली नाही। आणि नाशिकचे नामांकित वकील जयंतराव जावळभावे यांच्याकडे हे वकीलपत्र आहे। आम्हाला आता हा प्रश्नचिन्ह पडला का हिंदू लोकांचं कमी आणि मुस्लिम लोकांचं जास्त, हा यांना कोण सपोर्ट करतंय बा। आणि ते सातपूरचे कोणाचे मित्र आहे जयंतराव जावळभावे हे आम्हाला पण माहिती आणि हे पुन्हा सातपूरला माहिती। जर अशा जिहाद्यांना जर सपोर्ट करत असाल तर आम्ही त्या गोष्टीचा पण निषेध करतो। हो, प्रकरण तर पहिलेदा मीच उघडकीस आणले। आमचे सहकारी मित्र पवन भाऊ कापसे, मी आणि एक ओम मुंडे म्हणून आमचे मित्र आहेत। आम्ही पहिल्यांदा तर आम्हीच उघडकीस आणले। जी गर्दी व्हायची ती नंतर झालेली। साधारणतः इथे माझ्या माहितीनुसार तर खूप वर्षापासून विक्री चालू होती, पण खूप वेळा कारवाई करून यात आम्हाला काहीच निकाल नाही भेटलेला। पण काल कारवाई केली। काल आम्हाला माहिती मिळाल्यानुसार आम्ही इथे आलो। इथे आल्या असता आम्हाला गोमांस विक्री करताना निदर्शनास आले, तर आम्ही याची जाणीवपूर्वक बाब घेऊन सदर गोष्टीवरती लक्ष दिलं असता तिथे खरंच गोमांस आढळले व त्यानंतर कारवाई करण्यात आली। कारवाईत जवळजवळ 350 ते 400 किलो गोमांस इथे सापडलेले आहे। आणि आज हे मंदिराच्या पाठीमागे ही बाब चालू होती। उद्या उठून हे लोक मंदिरासमोर सुद्धा गोमांस विक्री करू शकतात। कारण आमचा धर्मस्थळ आहे, सनातन धर्माचे सर्व लोक जमलेले तिथं। सर्वात प्रथम प्रशासनाचं आम्ही अभिनंदन करतो आणि स्थानिक जे नगरसेवक आहेत या नगरसेवकांनी जी आमच्या हिंदू संघटनेच्या लोकांना गौरक्षकांना जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल सगळेजण त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो। दुसरी गोष्ट जी कारवाई झालेली ही सर्व सातपूर शहरातल्या सर्व जिथे जिथे गोमांस उघड्यावर विक्री होत असेल तिथे प्रशासनाने महानगरपालिकेने येथे जातीने लक्ष घालून, कारण कुंभमेळ्याचं स्थिती आपल्या नाशिक शहरामध्ये ही नगरी कुंभची नगरी, त्या नगरीमध्ये असं मांस विक्री हे कुठेही उघड्यावर होऊ नये। त्या उघड्यावर कुठे जिथे होत असेल तिथे आमचे गोरक्षक किंवा हिंदू संघटना ह्या अति उग्र आंदोलन करतील। ही प्रशासनाने दखल घ्यायची आहे आणि त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही प्रशासनाला सांगतो की अशा ठिकाणी अशी विक्री चालू आहे त्यावेळेस आमच्या गोरक्षकांवर किंवा आमच्या हिंदू सैनिकांवर गुन्हे दाखल होऊ नये ही प्रशासनाने। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक।